विचारलं पॅडचं नाव काय तर ती विस्पर सांगेल. जास्तीत जास्त विस्परचं नाव आहे. बघा जेव्हा आपण मासिक पाळीमध्ये असतो तेव्हा आता यातून मी एक पॅड बाहेर काढला. हे पाऊच कसं राहिलं, पूर्णपणे ओपन राहिलेलं आहे. एक आपल्या सुशिक्षित महिला ह्याला व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवतील. पण जर गावाकडे बघायला गेलात मैत्रिणी तर असं होत नाही. आपल्या महिला काय करतात, कुठेतरी कपाडीच्या मागे टाक, कुठेतरी देवळीमध्ये ठेव, बाथरूममध्ये कुठेतरी म्हणजे असं पत्र्याच्या ह्याच्यामध्ये अँगलमध्ये अडकून ठेव. अशा प्रकारे हे पाऊच काय असतं, उघडं पडलेलं असतं. मग प्रत्येकाच्या घरांमध्ये भिंतीनं फिरणारे हक्कानी राहणारे किती पाहुणे आहेत, त्यांना आधार कार्ड पॅन कार्डची गरज लागत नाही. मग त्यामध्ये पाल आली, झुरळ आले, कीटक आले, अशा अनेक प्राणी जे आहेत ते आडगळीच्या ठिकाणी त्यांना फिरायची सवय असते. याच्या जाणार की नाही, 100% याच्यात जमा येते. याच्यात जाऊन जर फिरून एखादी पाल आली, किती वाईट आहे पालीची लाल. कोष्टी किड्यांना कपड्यांवर अंडी घालायची सवय असते. याच्यावर सुद्धा कोष्टी किड्याच्या अंडी मध्यंतरी सापडण्यात आली आहेत की ज्याच्यामुळे महिलेला कॅन्सर झाला. कोष्टी किड्याची जाळी जरी बघितली तुम्ही, पांढऱ्या कलरची असते, एक कापसासारखी जाळी धरते, त्याच्यामध्ये राळेपेक्षा बारीक अंडी असतात. या ठिकाणी कोष्टी किड्याची जाळी धरली होती. त्या महिलेने काय केलं, पॅड वापरला. दिसून आलं नाही कारण हा कलर कसा आहे, पांढरा कलर आहे, त्यामुळे ती जाळी पण पांढरी होती. आणि ज्यावेळेस तिचा ब्लडचा संपर्क जेव्हा पॅडशी आला तेव्हा इथून काय झालं, इन्फेक्शन थेट पिशवीला झालं आणि हाकड्यात 32व्या वर्षी तिला तिचा जीव गमवावा लागला. अशा अनेक कारणं ह्या उघड्या पाकिटाच्या माध्यमातून झाले. त्यानंतर लाल कलरचे आपण नॅपकिनचे तुकडे म्हणजे नॅपकिन वापरतो ते सुद्धा हानिकारक आहे. त्याचे सुद्धा बारीक बारीक सूत हे आपल्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जातं. नाईकपाच्या पायथ्याशी बलपुरी नावाचे एक गाव आहे, तिथून एका महिलेच्या ऑपरेशनमध्ये एवढा गोळा काढण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये त्या नॅपकिनचे बारीक बारीक कण आढळले, त्यामुळे ते सुद्धा घातक आहे. आपल्याला नेहमी जर काही म्हणजे एक चांगलं असेल तर ते फक्त कॉटनच आपल्याला सुरक्षा देऊ शकतं. बघा नवजात बालकाला जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आपण काय करतो, नवरी कपड्यामध्ये त्याला गुंडाळतो का, तर ते कायम आपल्याला सुरक्षा देतात. तसंच इथं या ठिकाणी मॅडम आता हा सुद्धा एक पॅड आहे. हा आपल्या DNM कंपनीचा आहे. हा कसा आहे, पूर्णपणे सीलबंद आहे. याच्यावर एक रॅपर आहे बघा. जेव्हा पाणी तोडणार असते, 2-3 दिवसात येणार असते, तेव्हा आपण महिला काय करतो, आपल्या पर्समध्ये काय करतो, पॅड कॅरी करत असतो. आता हा जर पॅड असेल तर मी फोल्ड करून पर्समध्ये ठेवणार. दिवसभरामध्ये माझ्या हात कुठे कुठे लागलेले असतात, ते हात पर्समध्ये जातात. आता समजा हात मी ठेवला टेबलला, डस्ट लागली, धूळ लागली, हेच हात माझे पर्समध्ये जातात. पुन्हा काय झालं, पॅडला इन्फेक्शन झाले. तसा हा पॅड कुठेही टाकला फेकला ह्याला कसल्याही प्रकारच्या ह्याच्यावर धूळ म्हणजे चिकटणार नाही, कारण हा पूर्णपणे सीलबंद आहे. आपल्या मुली जीन्स टॉप घालतात, हा फोल्ड करून सुद्धा त्या आरामात खिशामध्ये ठेवू शकतात. आणि मुळात हा पॅड आहे हे जाणवतही नाही, एखादा छोटासा लिफाफा वाटतो, बरोबर आहे. तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा याचा रॅपर काढूया. ओपन करा. विस्पर कंपनी काय सांगते माहिती का, आम्ही तुम्हाला 100% प्रोटेक्शन देतो, याच्यामध्ये कसं लिहिलेलं आहे. पण त्यांनी त्याच्याबरोबर अजून एक सूचना दिली की आमचा पॅड 3 ते 4 तासांपेक्षा अधिक वापरायचा. हे किती जणींना माहिती आहे, जवळजवळ 90% महिलांना हे माहीत नाही. आणि सकाळी वापरलेला पॅड महिला रात्री उशिरा बदलते. किंवा समजा एखाद्याला माहिती असेल, आपली जर मुलगी कॉलेजमध्ये असेल, जॉबवर असेल, तर आपण नाही बदलू शकत सारखे जाऊन. आणि एखाद्याला ते परवडत पण नाहीये, त्यामुळे एका पॅडवर दिवस काढताना त्यांचे विपरीत परिणाम कसे होतात बघा. आता हे तुम्हाला दिसतंय, डाव्या बाजूला माझ्या काय आहे, विस्पर म्हणजे कंपनीचा एक ब्रँडेड पॅड आहे आणि या साईडला काय आहे, DNM कंपनीचा हा पॅड घेतला. मॅडम जरा दोन्ही पॅडवर हात घेऊन बघा, तुम्हाला कोणत्या पॅडवर हात ठेवला कॉटनचा फील येतो सांगा. दोन्ही हात ॲट अ टाइम लावा मॅडम, म्हणजे त्याचं तुम्हाला फील कळेल. कुठला कॉटनचा वाटतो, हां. आणि प्रत्यक्ष पाहायला गेलं तर पातळ कुठला आहे, संरक्षण कुठला देऊ शकतो असं वाटतं. ठीक आहे, जर पाहायला गेलं तर हा पॅड जाड आहे असं वाटतं की आपल्याला म्हणजे संरक्षण हा देऊ शकतो, हा खूप पातळ आहे. पण आता बघा, साधारण महिलेच्या अंगावर पाळीमध्ये किती, साधारण 30 ते 40 ml एवढं ब्लड जात असतं. एक अंदाजे 30 ते 40 ml हे ब्लड आहे असं समजू. ब्लड कुणाचं मिळणार आहे की नाही, त्यामुळे आपण पाण्याचा वापर करतोय, हे आपण या ठिकाणी पाहिजे. विस्पर पॅडवर आपण एक 30 ml पाणी घातलेलं आहे. सगळं तेवढंच पाणी, 40 ml पाणी आपण काय केलंय या कॉटनच्या पॅडवर टाकतो.
केलेलं आहे. आपण परत काय करतो, DNM कंपनीच्या कॉटनच्या पावडर आपण तेवढंच पाणी आपण काय केलेलं आहे, एक्स्ट्रा टाकणार आहोत. बघा इकडे आपण 30 ते 40 मिली ओतलेलं आहे आणि इकडे 40 मिली ओतलेलं आहे. आता परत अजून एकदा 40 मिली आपण ह्याच्यामध्ये ओतत आहे. काय केलंय, विस्पर पॅडपेक्षा कॉटनच्या DNM कंपनीच्या पॅडवर त्याच्या म्हणजे दुप्पट प्रमाणात पाणी इकडे घेतलंय आणि मग मी अजून थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाकते त्याच्यावर. 30 ml म्हणजे टोटल आपण काय केलेलं आहे, 90 ते 100 मिली पाणी आपण कॉटनच्या पॅडवर टाकलेलं आहे. मासिक पाळीचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत बघा, इचिंग होतं, खाज येते, रॅश येते, बारीक बारीक पुरळ येतात, पोटात खूप दुखतं, चिडचिड होते, मानसिकता पूर्ण बिघडलेली असते आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने बाईला काही विश्रांतीची गरज असते, पण आपल्याला मिळते का नाही. उलट ह्याच पिरियडमध्ये आपल्याला डबल काम लागतं. तर आपल्या अंगावरून किती जातं हे कसं ओळखायचं, तर तुम्ही म्हणाल की बाबा 30 ते 40 ml जातं हे कसं ओळखायचं. ज्यावेळेस आपल्याला